काल महाराष्ट्रामध्ये सर्व मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली असून आता सर्वांना उत्सुकता लागलेली आहे ते म्हणजे की 23 नोव्हेंबरची. कारण की त्या दिवशी सर्व प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेला कळणार आहे की सरकार हे महायुतीचं येणार आहे का महाविकास आघाडीचं येणार आहे. तर त्या संदर्भात आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर नमस्कार, मी व्यंकटेश आणि तुम्ही पाहताय विषय खतरनाक. तर सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व निवडणुका पार पडलेल्या आहेत. त्याचमध्ये राज्य विश्लेषक आणि माध्यमांद्वारे चालवल्या जात असलेल्या माहितीनुसार आज आपण ह्या सर्वेमध्ये की कोण जिंकू शकतं आणि कोण स्पीचवर आणि कुणाचा पराजय आणि कुणाचा विजय हा निश्चित होऊ शकतो ह्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर सर्वप्रथम बीड जिल्हा म्हणजे राजकारणाचे केंद्र, महाराष्ट्रातील राजकारणातले केंद्रबिंदू मानलं जातं आणि त्या बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काय बदल होऊ शकतो, काय फेर होऊ शकतात हे सर्व आपण ह्या निवडणुकीमध्ये पाहिलेलेच आहे. तर त्यामध्ये आपण आज जाणून घेणार आहोत कोण विजयाच्या जवळ आहे आणि कोण पराजयाच्या लाईनीत आहे. हे सर्व आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघत आहोत. तर सर्वप्रथम येतं बीडमध्ये ही लढत अपक्ष देखील ह्या बीडमध्ये भरपूर अपक्ष उमेदवारांचा सुद्धा तिथे बल होता, तिथे त्यांचा प्रादुर्भाव होता, त्यांनी सुद्धा खूप ताकद लावली होती मतदारसंघावर. तर त्यामध्ये सर्वप्रथम नाव येतं ते म्हणजे महायुतीचे योगेश क्षीरसागर आणि विद्यमान आमदार संदीपभाई क्षीरसागर. हे कुटुंबातील असून प्रत्येक वर्षी विधानसभा निवडणूक ही क्षीरसागर कुटुंबामध्येच लढत आलेली आहे आणि त्यामध्ये ह्या वेळेस ज्योतिताई मेटे जे की शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या आहेत, त्यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज बीडमध्ये दाखल केला होता. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राहिलेले अनिल जगताप यांनी देखील बीड विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यानंतरही ज्यांची हकालपट्टी पक्षातून झाली होती असे कुंडलिक खांडे यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज हा बीडमध्ये दाखल केलेला होता. आता त्यामध्ये ह्या मतांचं विभाजन होऊन आणि ज्योतिताई मेटे यांना मराठा मतदान मिळून तर संदीप क्षीरसागर यांना ओबीसी मतदान असलेला मतदारसंघ आणि त्यातच जयदत्त क्षीरसागर यांनी योगेश क्षीरसागर यांना दिलेलं सहकार्य आणि पाठिंबा ह्यामध्ये पाहत असता योगेश क्षीरसागर हे आघाडीवर असल्याचं चित्र बीडमध्ये दिसत आहे. पण काही मतदार म्हणतायत की संदीपभाई क्षीरसागर यांचा विजय निश्चित आहे. तर ह्यामध्ये खूप अशी टफ फाईट होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे की प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वेळ लावलेला मतदारसंघ म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ, ज्यामध्ये महायुतीकडून धनंजय मुंडे साहेब व महाविकास आघाडीकडून राजेसाहेब देशमुख हे रणांगणात होते आणि त्यामध्ये आपण पाहिलं असेल की राजेसाहेब देशमुख यांचा देखील प्रचार हा खूप जोरात होता. त्यामध्ये शरद पवार साहेब यांनी घेतलेली सभा, त्याच्यामध्ये राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचाराला खूप मोठा वेग आलेला होता आणि पाहता थोडं धनंजय मुंडे साहेब बॅकफूट जातील असं वाटत होतं. पण काल जे काही प्रत्यक्षरित्या घडलेले घटना असेल परळीमध्ये हे पाहता सध्या राजेसाहेब देशमुख हे बॅकफूटवर आणि धनंजय मुंडे साहेबांचा जनसंपर्क आणि संपर्क ह्याच्यामुळे धनंजय मुंडे साहेबांचा विजय हा निश्चित मानला जातोय. आणि त्यानंतर येतं केज विधानसभा मतदारसंघ हा भरपूर वर्षांपासून मुंडडा घराण्याचा वर्चस्व मानला जाणारा किल्ला आहे आणि त्यामध्येच आता देखील विद्यमान आमदार नमिताताई मुंडडा यांनी देखील भरपूर विकास कामं हे केज मतदारसंघामध्ये केलेले आहेत. पण प्रामुख्यानं पाहता गेलं तर पृथ्वीराज साठे यांनी सुद्धा खूप जोरात मैदान गाजवलं असं म्हणायला हे हरकत नाही. आणि त्यामध्येच बजरंग बाप्पा यांनी संगीताताई ठोंबरे आणि अंजलीताई गाडगे यांचा पाठिंबा देखील पृथ्वीराज साठे यांना मिळवून दिल्याबद्दल आणि अंबाजोगाई नगर परिषदेचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांनी देखील पृथ्वीराज साठे साहेबांना सहकार्य केल्यामुळे आणि पाठिंबा दिल्यामुळे सुद्धा ही लढाई ही वरचढ मानली जाते. ही लढाई एकदम टफ असून ह्याच्यामध्ये पृथ्वीराज साठे साहेब हे विजय निश्चित मारतील असं मतदारांकडून कळवण्यात येत आहे आणि माध्यमांद्वारे देखील एक्झिट पोल मध्ये सुद्धा हे चित्र दर्शवलं जाते. आणि त्यानंतर येतो तो म्हणजे माजलगाव विधानसभा मतदारसंघ, जे की अटीतटीचा सामना मानला जातो. तेथे देखील अपक्षांची खूप मोठी जोरात फिल्डिंग झालेली आहे. त्याच्यामध्येच बाबरी मुंडे असतील, रमेश आडसकर साहेब असतील, मोहन जगताप असतील आणि प्रकाश सोळंके जे की विद्यमान आमदार आहेत. त्यामध्ये बाबरी मुंडे हे ओबीसीचे मतदान खाऊन महायुतीला प्रकाश सोळंके यांच्यामध्ये देखील अटीतटीचा सामना होऊन प्रकाश सोळंके यांचे मताचं विभाजन होऊन आणि रमेश आडसकर यांना बबरूवान पोटबरे यांनी देखील पाठिंबा दिल्यामुळे बहुजनांचं मतदान हे रमेश आडसकरांना आणि मराठा समाजांचंही मतदानाचं टक्केवारी बघता मोहन जगताप किंवा रमेश आडसकर ह्या दोघांपैकीच विजय एकाचा निश्चित होईल असं तेथे सांगण्यात येत आहे.
आणि त्यानंतर येतं ते म्हणजे आष्टी, जेथे की महबूब शेख, सुरेश धस, बाळासाहेब आजबे आणि डोंगरराव धोंडे हे तेथे अपक्ष उमेदवार होते. आणि त्यामध्ये की ओबीसीचा आकडा कट करता आणि पक्षातील महायुतीमध्ये जे बंड झालेले होते, सुरेश धस हे कमळ ह्या चिन्हाकडून, तर बाळासाहेब आजबे हे घड्याळ ह्या चिन्हाकडून उभारल्यामुळे ह्याचा फायदा धोंडे यांना होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांचा विजय होऊ शकतो असं देखील वर्तवता येत आहे. आणि 6वा मतदारसंघ म्हणजे गेवराई मतदारसंघ. गेवराई मतदारसंघामध्ये बदामराव पंडित वर्सेस विजयसिंह पंडित ह्याच्यामध्ये विजयसिंह पंडित यांची सीट लागण्याची दाट शक्यता आहे हे वर्तवलं जाते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.